नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील अकाउंट हा विषय शिकतोय, ज्याच्यामध्ये आतापर्यंत या विषयाचे 7 टॉपिक आपण पूर्णपणे अभ्यासलेले आहेत। या टॉपिकची थेरी लाईन टू लाईन समजून घेतलेली आहे, सॉल्व प्रॉब्लेम समजून घेतलेले आहेत, अनसॉल्व प्रॉब्लेम देखील समजून घेतलेले आहेत। जर हे व्हिडिओ तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओच्या प्लेलिस्टच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि चॅनलला प्लेलिस्ट देखील अवेलेबल आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। त्याचबरोबर या सर्व टॉपिकचे महत्त्वाचे IMP क्वेश्चन जे शॉर्ट नोट्ससाठी येतील तुम्हाला, त्याचबरोबर तुमचे MCQ असतील, फिल इन द ब्लँक्स असेल, ट्रू ऑर फॉल्स असेल, याच्या देखील शॉर्ट्स आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत। त्याचबरोबर आपल्या इंस्टाग्राम पेजला देखील या शॉर्ट्स अवेलेबल आहेत, त्याच्यामार्फत मी ते शिकवण्याचा प्रयत्न करतो। तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता, इंस्टाग्रामला देखील फॉलो करू शकता, फेसबुक पेजला देखील फॉलो करू शकता, त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। आता तुम्ही जर या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच असाल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की या चॅनलवर तुम्हाला तुमचा आवडीचा विषय अतिशय सोप्या भाषेमध्ये शिकायला भेटणार आहे। तर आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण आजचा टॉपिक नंबर 8 ज्याचं नाव आहे इश्यू ऑफ शेअर, थेरी सर्व अभ्यासलेली, सॉल्व प्रॉब्लेम अभ्यासतोय। आतापर्यंत 9 सॉल्व प्रॉब्लेम अभ्यासलेले आहेत आणि आज आपण सॉल्व एक्झाम्पल नंबर 10 अभ्यासणार आहोत। तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या एक्झाम्पलला सुरू करूया। चला तर मग पहा विद्यार्थी मित्रांनो, फर्स्टली एक्झाम्पल रीड करायचं, काय सांगितले ते व्यवस्थित समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सॉल्व करायला सुरुवात करायची आहे। आपली मेथड जवळजवळ सर्वांना माहिती आहे की आपण फर्स्ट एक्झाम्पल रीड करतो बघा। सुमन लिमिटेड, आता कंपनीचं नाव आहे सुमन लिमिटेड, इश्यू बघा, ही सुमन लिमिटेड कंपनी तिने काय केलेले शेअर इश्यू केलेले आहेत। कोणते शेअर? इक्विटी शेअर इश्यू केलेले आहेत ॲट ₹10 पर शेअर, एका शेअरची किंमत 10 रुपये आणि तो विकणार आहे ॲट अ प्रीमियम ऑफ ₹3, बरोबर। म्हणजे त्याची प्रीमियम व्हॅल्यू किती ठेवली त्यांनी? 3 ठेवली, म्हणजे त्या शेअरची टोटल प्राइस किती असणार आहे? 10 शेअरची फेस व्हॅल्यू असणार आहे आपली 10 रुपये फेस व्हॅल्यू प्लस 3 रुपये प्रीमियम, असे टोटल 13 रुपयाला तो शेअर विकला जाणार आहे। आणि या शेअरचे पैसे कसे मागवणार आहेत? त्यांनी सांगितले की ऍप्लिकेशनच्या वेळेस किती रुपये मागवायचे त्यांना? 3 रुपये ऍप्लिकेशनच्या वेळेस मागवणारे। फर्स्ट इन्स्टॉलमेंट 3चे आहे, दुसरी इन्स्टॉलमेंट अलॉटमेंट आहे, त्या ठिकाणी 5 रुपये असणार आहेत आणि त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग प्रीमियम म्हटले। याचा अर्थ काय की अलॉटमेंटची जी अमाऊंट असणार आहे 5 रुपये, त्याच्यामध्ये 3 रुपये ही प्रीमियमची इन्क्लूड आहेत, म्हणजे त्या 5 मधून जर 3 वजा केले तर अलॉटमेंटचे ऍक्च्युअल अमाऊंट किती असणार आहे? 2 रुपयेच असणार आहे, पण त्याच्यात प्रीमियम 3 इन्क्लूड केले म्हणजे ते 5 दिसता आहेत। देन नेक्स्ट बघा, फर्स्ट कॉलच्या वेळेस ते किती रुपये मागवतात? थर्ड इन्स्टॉलमेंट 2.5 रुपये, 2.50 फर्स्ट कॉल आणि फायनल कॉल आहे 2.50। अशा पद्धतीने ते टोटल 13 रुपये आपल्याकडून घेणार आहेत। वन शेअर होल्डर, त्यांनी पॅराग्राफ मध्ये सांगितले की एक शेअर होल्डर आहे ज्याचं नाव आहे मिस्टर अशोक, फेल टू पे, हा फेल झालेला आहे काय पे करायला? अलॉटमेंट मनी अँड फर्स्ट कॉल, म्हणजे 2 इन्स्टॉलमेंटचे पैसे त्याने दिलेले नाहीत। कोणत्या 2 इन्स्टॉलमेंट? एक म्हणजे अलॉटमेंट मनी आणि दुसरं म्हणजे फर्स्ट कॉल। म्हणजे कोणत्या? इथे जर आपण बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की अलॉटमेंट मनी आणि फर्स्ट कॉल या 2 इन्स्टॉलमेंटचे पैसे त्यांनी दिले नाही आहेत। किती शेअर्सचे दिले नाहीत त्यांनी सांगितले बघा, 200 शेअर्सचे पैसे दिलेले आहेत। किती शेअर्सचे? 200 शेअर्सचे। मग डायरेक्टेड फॉरफिट ही शेअर आफ्टर फर्स्ट कॉल, म्हणजे डायरेक्टरने काय केले? त्याचे शेअर फॉरफिट केलेले आहेत कधी? आफ्टर फर्स्ट कॉल। फर्स्ट कॉल म्हणजे या ठिकाणी बघा, हा जो फर्स्ट कॉल त्यांनी पैसे मागवले बघा, इथे ह्या फर्स्ट कॉलचे पैसे त्यांनी 2.5 रुपये मागवले, अलॉटमेंटचे दिले नाहीत म्हणून फर्स्ट कॉलच्या वेळेस अलॉटमेंट आणि फर्स्ट कॉल असे दोन्ही मागवले, पण हे दिले नाहीत म्हणून फर्स्ट कॉल नंतरच, म्हणजे त्याला फायनल कॉलचे पैसे न मागताच काय केलेले आहेत? पैसे त्याचे जप्त केलेले। म्हणजे जर आपण आता इथे लक्षात घेतली एक गोष्ट तर बघा, त्याला अलॉटमेंटचे 3 रुपये आपल्याला दिले, त्याच्यानंतर ऍप्लिकेशनचे 3 रुपये दिले, अलॉटमेंटचे बघा याच्यात प्रीमियम 3 आहे, म्हणजे अलॉटमेंटचे किती असणार आहेत? फक्त 2 रुपयाचं असणार आहे आणि फर्स्ट कॉलचे किती रुपये आहेत? 2.50, म्हणजे टोटल जर केली तर आपण त्याला मागवलेत किती? आपल्या 10 रुपये शेअर मधले फक्त 7.50 रुपये मागवलेत, म्हणजे 7.5 रुपये मागवलेत। म्हणजे कॉल्ड अप कॅपिटल किती? 7.5। सर 7.5 कसं होते? बघा ना, इथं 3 रुपये 5 रुपये हे अलॉटमेंटचे, पण त्याच्यामध्ये हा 3 रुपये जो आहे तो प्रीमियम आहे। प्रीमियम आपले शेअरची व्हॅल्यू नाही, ते आपण एक्स्ट्रा पैसे घेतो आहोत, तर ते मागवले। अजून एक गोष्ट या ठिकाणी घडलेली की हा जो अशोक आहे ना, त्यांनी अलॉटमेंटचे पैसे दिलेले नाहीत बघा। किती रुपये? 5 रुपये जे मागवणार होतो आपण, त्याच्यात प्रीमियम इन्क्लूड होता 3 रुपये, तर ते अलॉटमेंटचे पैसे न दिल्यामुळे जो प्रीमियम 3 रुपये आपला बेनिफिट होणार होता
तो आपला झालेला नाही. म्हणजे आपण ज्यावेळेस अलॉटमेंटची एंट्री केलेली असेल ना, त्यावेळेस अलॉटमेंटच्या एंट्रीमध्ये प्रीमियमला आपण क्रेडिट दिलेलं असणार आहे आणि तो प्रीमियमच भेटला नाही, त्यावेळेस आपण इन्कम म्हणून ट्रीट केला होता, पण तो इन्कमच रिसीव्ह झाला नाही, त्यांनी त्याचे पैसेच दिले नाहीत. म्हणजे तिथं क्रेडिट दिलं होतं ज्यावेळेस पैसे मागवायचे होते त्यावेळेस. आता काय करावं लागेल, ज्यावेळेस आपण शेअर फोरफिट करू त्याचे, त्यावेळेस त्याला डेबिट द्यावं लागणार आहे. कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो. पुढे त्यांनी सांगितले वाईल अनादर शेअर होल्डर, अजून एक शेअर होल्डर आहे, ज्याचं नाव काय आहे, मिस्टर अतुल, फेल टू पे फर्स्ट कॉल अँड फायनल कॉल. आता बघा, अतुलने कोणत्या इन्स्टॉलमेंटचे पैसे दिले नाहीत, तर अतुलने फर्स्ट कॉलचे 2.5 रुपये आणि फायनल कॉलचे 2.5 रुपये असे टोटल 5 रुपये दिले नाहीत. आणि किती शेअर्स आहेत त्याच्याकडं, ऑन 100 शेअर्स, बघा 100 रुपये 100 शेअर्स आहेत, ते 100 शेअर्सचे पैसे दिले नाही. अँड ही शेअर वेअर फोरफिटेड आफ्टर फायनल कॉल, म्हणजे शेवटचे कॉलचे पैसे मागितल्यानंतर त्याचे शेअर काय केलेले आहेत, फोरफिट केलेले आहेत. शो द जनरल एंट्रीज फॉर द फोरफिचर ऑफ शेअर ऑफ मिस्टर अशोक अँड मिस्टर अतुल. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या वेळेस शेअर फोरफिट होतात, फोरफिचर केले जातात, त्यावेळेस आपलं शेअर कॅपिटल कमी होतं. म्हणजेच आता या ठिकाणी बघा, अशोकचे किती शेअर जप्त करणार आहे आपण, 200 शेअर्स अशोकचे जप्त करणार आहेत. म्हणजे त्याने अशोकने आपल्याला 200 शेअर्सचे कशाचे पैसे दिले नाहीत, सर अलॉटमेंटचे पैसे दिले नाहीत. अलॉटमेंट एक इन्स्टॉलमेंट होती आणि अजून कशाच दिले नाहीत, फर्स्ट कॉलचे पैसे दिले नाहीत, फर्स्ट कॉल एवढे त्यांनी पैसे दिलेले नाहीत. आणि हा कोण आहे, अशोक आहे. म्हणजे हा जो असणार आहे पहिला व्यक्ती, त्याचे 200 शेअर आपण जप्त करतोय, अशोक. आणि दुसरा जो असणार आहे तो अतुल आहे. आता या अतुलने काय केलेले की बघा, 100 शेअर्स घेतलेले आहेत आपल्याकडून. किती शेअर्स घेतलेले आहेत, 100 शेअर्स घेतलेले आहेत. आणि 100 शेअर्सचे त्याने ना आपल्याला ना फर्स्ट कॉल आणि सेकंड कॉल चे पैसे दिलेले नाहीत. म्हणजे ह्या 2 इन्स्टॉलमेंटचे. बघा, आता अशोकने अलॉटमेंट आणि फर्स्ट कॉलचे दिले नाहीत, म्हणून फर्स्ट कॉल नंतरच त्याचा शेअर जप्त केला. आणि अतुलने फर्स्ट अँड फायनल सेकंड कॉलचे म्हणजेच फायनल कॉलचे पैसे दिले नाहीत. इथं आपण सेकंड कॉल म्हणण्याऐवजी मी इथं काय म्हणतो, फर्स्ट आणि खाली फायनल कॉल म्हणतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फायनल कॉलचे पैसे दिले नाहीत म्हणून फायनल कॉल नंतर त्याचे शेअर जप्त केलेले आहेत. आता एक आपण सुरुवातीच्या काळात शिकलो होतो, आठवते का बघा तुम्हाला, मी थेरी वगैरे समजून सांगत असताना पार्टनरशिपची, कॅपिटल जे आहे ना, कॅपिटल ते बिझनेसची काय असते, लॅबिलिटी असते. काय असते, लॅबिलिटी. आणि लॅबिलिटीचा बॅलन्स असतो क्रेडिट. लॅबिलिटीचा बॅलन्स काय असतो, क्रेडिट. आणि लॅबिलिटी जर वाढली तर क्रेडिट करतो आणि कमी झाली तर काय करणार, डेबिट करणार. कमी झाले तर काय करणार, डेबिट करणार. बघा, आता त्याने आपल्याला 200 शेअर्स आहेत. बघा, अतुलकडे किती शेअर्स आहेत, 200. त्या शेअर्सचे पैसे दिले नाहीत, म्हणजे ते आपले कॅपिटल आहे, ते कॅपिटल त्याने दिलं नाही, म्हणून त्याचे शेअर्स आपण काय केले, फोरफिट म्हणजे जप्त केले. मग जप्त केले म्हणजे ह्या 200 शेअर्सची जी व्हॅल्यू असणार आहे, कॅपिटल 200 शेअर्सने आपलं कॅपिटल जेवढे काय असणार आहे तेवढं काय होणार आहे, कमी होणार आहे. मग आपल्याला जर कोणी म्हटलं फोरफिचर ऑफ शेअरची एंट्री करा, तर कॅपिटल कमी झालं, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की लॅबिलिटी, कॅपिटल लॅबिलिटी, लॅबिलिटीचं बॅलन्स क्रेडिट, वाढल्यावर क्रेडिट, कमी झाल्यावर डेबिट. म्हणजेच कॅपिटल कमी झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, डेबिट करणार आहोत. काय करणार आहोत, डेबिट. म्हणजे फोरफिचरची एंट्री जर कोण करा म्हटलं तर तुम्ही काय करता, कोणते कॅपिटल कमी होणार आहे, शेअर. मग ते कोणते शेअर्स आहेत, सर इक्विटी शेअर्स आहेत. म्हणून आपण काय म्हणणार, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. कॅपिटल अकाउंट डेबिट. कॅपिटल कमी झालं म्हणून कॅपिटलला काय देणार, डेबिट देणार. आणि दुसरी एक गोष्ट की या ठिकाणी बघा, प्रीमियमचे पैसे आपल्याला भेटलेत का बाळांनो, प्रीमियमचे त्याच्याकडून जे 3 रुपये भेटायचे होते ते अलॉटमेंटचे पैसे दिले नाहीत, म्हणजे प्रीमियमचे सुद्धा पैसे भेटले नाहीत. मग प्रीमियमचे पैसे भेटले नाहीत म्हणजे तो आपल्याला लॉस झाला. मग लॉसचा बॅलन्स असतो डेबिट, म्हणून इक्विटी शेअर प्रीमियम अकाउंट डेबिट असं देखील म्हणणार आपण. इक्विटी शेअर प्रीमियम अकाउंट डेबिट. जर पैसे दिले असते तर इक्विटी शेअरला प्रीमियमला आपण डेबिट दिलं नसतं, इक्विटी शेअर प्रीमियमला. काय म्हटलं मी, इक्विटी शेअर प्रीमियम अकाउंट डेबिट. ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे दिले नाहीत त्याला देणार आपण क्रेडिट. बघा, अशोक जो आहे त्यांनी अलॉटमेंट आणि फर्स्ट कॉलचे पैसे दिले नाहीत, म्हणून मी काय म्हणणार, टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. आणि अजून कोणत्या कॉलचे पैसे दिले नाहीत, फर्स्ट कॉलचे पैसे दिले नाहीत, म्हणून टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट. बघा, आता जर तुम्हाला जर मला सांगायचं म्हटलं तर याच्याकडे किती शेअर्स होते, सर 200 शेअर्स होते. आणि 200 शेअर्सचे
त्यांनी शेअर कॅपिटलची किती अमाऊंट दिली नाही, शेअर कॅपिटलला प्रीमियम सोडून. शेअर कॅपिटल बघा मागवले आपण, बघा ऍप्लिकेशनचे आपण 3 रुपये मागवलेत, अलॉटमेंटचे 5 रुपये आहेत, पण त्याच्यामध्ये शेअरच्या किमतीपैकी फक्त 2च रुपये आहेत, कारण की 3 रुपये प्रीमियम. 5 रुपयातनं 3 रुपये प्रीमियम बाजूला काढला तर शेअर्सच्या प्राइस पैकी 2च रुपये, म्हणजे 3 आणि 2 5, आणि फर्स्ट कॉलचे किती 2.5, इथपर्यंतच त्याचे पैसे मागवलेले आहेत. त्याच्यानंतर त्याचा शेअर जप्त केलाय फायनल कॉलचे, म्हणजेच त्याला शेवटच्या इन्स्टॉलमेंटचे पैसे मागितले नाहीत अशोकला. म्हणजे शेअर कॅपिटल पैकी किती मागवले, फक्त 3 आणि 2 5 आणि 2 2.5. म्हणजे जर आपण त्याच्याकडे किती शेअर्स होते सर, 200 शेअर, 200 गुणुले जर आपण काय केलं 7.50, म्हणजेच 7.50 रुपये मागवले. कशाला कळलं नाही 7.50, तर टोटल आपल्याला किती भेटणार आहेत, 1500 रुपये त्याची कॅल्क्युलेशन येणार आहे. म्हणजेच आपण काय करणार आहोत, इक्विटी शेअर कॅपिटलला कितीचं डेबिट देणार, 1500चं. प्रीमियमचे 3 रुपये त्याने आपल्याला दिले नाहीत, म्हणजे आपण काय करणार 200 गुणुले 3 शेअर प्रीमियम, 200 गुणुले 3 किती लिहिणार इथं 600 रुपये. त्याच्यानंतर इक्विटी शेअर बघा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, इक्विटी शेअर अलॉटमेंटचे आपल्याला किती रुपये दिले नाहीत त्यांनी, टोटली अलॉटमेंटच्या वेळेस आपण मागितले किती सर, 5 रुपये मागितलेत. मग आपण काय करणार 200, अलॉटमेंटच्या वेळेस 5 रुपये मागितले म्हणून आपण काय करणार 200 गुणुले 5, तर ते आपण किती करणार, क्रेडिट देणार त्याला 1000 रुपयाचं. इथं मी थोडंसं साईडला लिहितो क्रेडिट, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ही जनरल एंट्री आपल्याला परत व्यवस्थित लिहायची, फक्त मी समजून सांगतोय. किती करणार 1000 रुपये. आणि फर्स्ट कॉलचे किती दिले नाहीत, 2.5 रुपये दिलेले नाहीत, म्हणजे 200 गुणुले 2.5 दिले नाहीत, म्हणजेच किती 500 रुपये दिले नाहीत. आणि या ठिकाणी मग दिले किती ते आपण जप्त केलेले, जेवढे पैसे दिले तेवढे जप्त करणार आहोत. दिलेत फक्त ऍप्लिकेशनचेच, म्हणून टू इक्विटी शेअर फॉर फ्युचर अकाउंट ते जप्त करणार, टू इक्विटी शेअर फॉर फ्युचर अकाउंट. बघा आता आपल्याला त्यांनी दिली किती 200 शेअर्सचे ऍप्लिकेशनच्या वेळेसचे, बघा ऍप्लिकेशनच्या वेळेस किती दिले ते 3 रुपये, म्हणजे 200 गुणुले 3 टोटल 600 रुपये आपल्याला त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे थोडक्यात 500 आणि 600ला डेबिट, आणि इकडे बघा 500 आणि 600 2100, आणि इकडे 1500 प्लस 600 असे टोटल 2100, म्हणजेच 2100चं डेबिट 2100चं क्रेडिट. अशी जनरल एंट्री होणार आहे फोर फीचरची. तशीच आपल्याला जो दुसरा असणार आहे अतुल, त्याच्या बाबतीत पण अशी जनरल एंट्री करायची. लक्षात राहून द्या, फोर फीचर शेअर करतो त्यावेळेस आपले शेअर कॅपिटल कमी होतं, म्हणून शेअर कॅपिटलला आपण देणार डेबिट. ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे त्याने आपल्याला दिले नाहीत अशा इन्स्टॉलमेंटला देणार आपण क्रेडिट. म्हणजे इक्विटी शेअर अलॉटमेंटचे पैसे दिले नाहीत, अलॉटमेंटला क्रेडिट. इक्विटी शेअर फर्स्ट कॉलचे पैसे दिले नाहीत, इक्विटी शेअर फर्स्ट कॉलला क्रेडिट. आणि जेवढे दिलेले आहेत, म्हणजे ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे दिले आपल्याला भेटले त्याला आपण देणार क्रेडिट, म्हणजे तेवढे फोरफिट करणार, म्हणून त्याला शेअर फोरफिट असं नाव देणार किंवा फोर फीचर असं नाव देणार. आता ही जनरल एंट्री आपल्या फॉर्मॅटमध्ये करूया. बघा आपली फर्स्ट जनरल एंट्री जी असणार आहे फोर फीचरची ती करतोय मी या ठिकाणी. पहिल्यांदा आपण इक्विटी शेअर कॅपिटलला काय करणार आहोत, डेबिट देणार आहोत, कारण की तेवढ्याने आपले शेअर कॅपिटल झालेले कमी, म्हणून इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. बघा आपल्याकडे टोटल 200 शेअर्स होते त्या अशोककडे, आणि 200 शेअर्सचे 7.50 रुपये आपल्याला भेटलेले नाहीत, म्हणजे 7.5 रुपये भेटलेले नाहीत, म्हणजे थोडक्यात ते आपल्याला 1500 रुपये 1500 भेटलेले नाहीत. याच्यावर आपण प्रीमियम सुद्धा दिला होता, अलॉटमेंटचे पैसे न दिल्यामुळे प्रीमियमची सुद्धा अमाऊंट भेटलेली नाहीये, त्यामुळे ते आपला लॉस असणार आहे, आणि लॉसचा बॅलन्स आपण लिहिणार डेबिट, म्हणून इक्विटी शेअर प्रीमियम अकाउंट डेबिट. आणि बघा 200 शेअर्सचे प्रीमियमचे आपल्याला किती रुपये होते, 3 रुपये होते, ते भेटले नाहीत, म्हणजे 200 गुणिले 3 600 रुपये आपल्याला भेटले नाहीये. देन आफ्टर नेक्स्ट बघा काय झालेलं असणार आहे की ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे दिले नाहीत त्याला आपण देणार आहोत क्रेडिट. म्हणजे कोणत्या इन्स्टॉलमेंटचे पैसे दिले नाहीत, इक्विटी शेअर अलॉटमेंटचे पैसे दिले नाहीत, म्हणून त्याला द्यायचं क्रेडिट, म्हणून टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. बघा आता ऍक्च्युअल काय झाले, 200 शेअरचे अलॉटमेंटच्या वेळेस आपण 5 रुपये मागवणार आहे, त्यातले 3 रुपये प्रीमियमचे आणि 2 रुपये शेअरचे व्हॅल्यू मधले, तर असे 5 रुपये जर मागवले तर 200 गुणिले 5 1000 रुपयाचं आपलं क्रेडिट असणार. आणि ज्या इन्स्टॉलमेंटचे अजून पैसे दिलेले नाहीत ती दुसरी इन्स्टॉलमेंट म्हणजे फर्स्ट कॉल, म्हणून टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट. फर्स्ट कॉलचे बघा 200 शेअर्सचे त्यांनी 2.5 रुपये म्हणजेच 2.50 रुपये दिलेले नाही आहेत, म्हणजेच किती 2.50 पैसे म्हणजेच 2.5 रुपये दिलेले नाहीयेत. तर आपल्याला बघा हे 200 गुणिले 2.5 जर केले तर आपल्याला ते भेटणार आहेत 500 रुपये. मग दिले किती तेवढे जप्त होणार आहेत, म्हणून शेअर फोर फीचरला आपण देणार क्रेडिट टू इक्विटी शेअर
फॉर फ्युचर अकाउंट आणि बघा 200 शेअर्सवर फक्त ऍप्लिकेशनचे पैसे त्यांनी आपल्याला दिलेत. ऍप्लिकेशनचे 3 रुपये दिलेले आहेत बघा या ठिकाणी. जर बघितलं तर तुम्हाला मी जर प्रॉब्लेम मध्ये दाखवलं तर ऍप्लिकेशनचे किती दिलेत, फक्त 3च रुपये दिलेत, म्हणून ते 3 रुपये घेतलेले आहेत. मग 200 गुणिले 3 किती झाले, 600 रुपये झाले. म्हणजे अशा प्रकारे आपण काय केली, पहिली जी एंट्री होती अशोकचे जे शेअर आपण फॉरफिट केले ती केलेली आणि याचं नॅरेशन लिहायचं बिंग किती शेअर 200 इक्विटी शेअर फॉर फ्युचर ड्यू टू नॉन पेमेंट ऑफ अलॉटमेंट अँड फर्स्ट कॉल मनी. तर अशा पद्धतीने आपण काय केलेली, फर्स्ट जनरल एंट्री जी आहे शेअर फॉरफिचरची कोणाची, अशोकचे शेअर फॉरफिट केली. आता अतुलच्या बाबतीत काय झालेले ते लक्षात घ्या. मी आता हे थोडंसं इथं खालचं रफ करून टाकतोय जेणेकरून मला तुम्हाला अतुलचं व्यवस्थित सांगता येईल. अतुलच्या बाबतीत एक गोष्ट झालेली की अतुलने आपल्याला अलॉटमेंटचे पैसे दिलेले आहेत. बघा अतुलने कोणत्या इन्स्टॉलमेंटचे पैसे दिलेले आहेत, अलॉटमेंटचे पैसे आपल्याला त्याने दिलेले आहेत. आणि दिले कोणते नाहीत ते पण सांगतो मी तुम्हाला. दिलेले नाहीत फर्स्ट अँड फायनल कॉलचे पैसे त्याने आपल्याला दिलेले नाहीत. बघा त्यांनी इथे सांगितले स्पष्ट काय सांगितले, वाईल अनादर शेअर होल्डर अतुल फेल टू पे फर्स्ट कॉल आणि फायनल कॉल. म्हणजे त्यांनी फर्स्ट कॉलचे 2.5 रुपये आणि फायनल कॉलचे 2.5 असे टोटल 5 रुपये दिले नाहीत. म्हणजे दिले कोणते, हे 3 रुपये दिलेले आहेत आणि हे 5 रुपये अलॉटमेंटचे दिलेत, टोटल 8 रुपये दिले. आणि त्याच्याकडे किती शेअर्स होते, 100 शेअर्स होते. म्हणजे त्याचे जे शेअर आता जप्त केले तर तेवढ्याने आपले शेअर कॅपिटल कमी होणार आहे. म्हणजे आपली जी दुसरी जनरल एंट्री असणार आहे आपण काय म्हणणार, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट नंबर 2च्या जनरल एंट्रीमध्ये इक्विटी शेअर कॅपिटलचा बॅलन्स क्रेडिट असतो, वाढल्यावर क्रेडिट कमी झाल्यावर डेबिट. शेअर जप्त करतो म्हणजे कॅपिटल कमी होणार म्हणून डेबिट. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. आणि लक्षात घ्या किती शेअर्स आहेत, 100 शेअर्स आहेत आणि त्याचे बघा 10 रुपये पूर्णच्या पूर्ण कॅपिटल आपण कमी करणार आहोत. 10 रुपये नाही, प्रीमियम सकट आपण कमी करणार आहोत. बघा बरोबर आहे. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट बघा काय करणार, 100 शेअर्स आहेत आणि त्याचे 10 रुपये आपण शेअर कॅपिटल जप्त केल्यामुळे 10 रुपयाचे तेवढे कॅपिटल 100 शेअरचे कमी होईल. म्हणजे 10 गुणिले 100 टोटल 1000 रुपयाने आपले शेअर कॅपिटल कमी होणार आहे. कितीने कमी होणार आहे, 1000 रुपयाने. आणि ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे त्यांनी आपल्याला दिले नाहीत त्याला देणार आपण क्रेडिट. कशाचे पैसे दिले नाहीत, सर फर्स्ट कॉलचे पैसे दिले नाहीत म्हणून टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट. बघा 100 शेअरचे फर्स्ट कॉलचे किती रुपये, 2.50 पैसे. म्हणजेच किती लिहिणार आपण, 250 रुपये आपल्याला त्यांनी दिले नाहीत. त्याच्यानंतर अजून फायनल कॉलचे एक दिले नाहीत, टू म्हणून इक्विटी शेअर फायनल कॉल, टू इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट. आणि याचे सुद्धा किती, 100 गुणुले किती लिहिणार आपण, 2.50 असे टोटल 250 रुपये. आणि दिले पहिल्या 2 इन्स्टॉलमेंटचे ते जप्त करणार म्हणून टू इक्विटी शेअर फॉर फ्युचर अकाउंट. आणि लक्षात घ्या आता बघा जप्त कसे किती करणार, बघा 1000 आणि त्यातले हे 250 आणि 250 टोटल 500 जर वजा केले 1000 मधून तर राहतात 500. तेच शेअर फॉर फ्युचरचा बॅलन्स असतो. डोळं झाकून आपण 500 रुपये लिहून टाकायचं आणि याचं नॅरेशन लिहायचं, बिंग 100 इक्विटी शेअर फॉर फ्युचर ड्यू टू नॉन पेमेंट ऑफ फर्स्ट अँड फायनल कॉल मनी. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे की हा जो प्रॉब्लेम होता अतिशय छोटा होता, ज्या 2च एंट्री करायच्या होत्या त्या दोन्ही एंट्री समजून घेतलेल्या आहेत. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असणार आहे. समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासू. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.